ब्रेकिंग न्यूज। नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दमदार एंट्री केली आहे। काँग्रेसचे अशोक जगदाळे यांनी मोठ्या समर्थकांसह नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। अर्ज दाखल करताना अशोक जगदाळे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली। तसेच नळदुर्गच्या मतदारांना स्पष्ट संदेश दिला, शहराचा खरा विकास हवा असेल तर काँग्रेसला साथ द्या। NTV न्यूज मराठीशी बोलताना त्यांनी ही ठाम प्रतिक्रिया दिली। या उमेदवारीमुळे नगराध्यक्ष पदासाठी आता भाजपच्या बसवराज आप्पा धरणे यांच्या विरोधात अशोक जगदाळे यांचे मोठे आव्हान उभे राहिले आहे। जिल्ह्यातील नळदुर्ग हा ऐतिहासिक नगरपालिकेमध्ये जे आहे राजकीय भूकंप होताना पाहायला मिळतंय। भाऊ, कसं आहे एकंदरीत तुमच्या प्रवेशानंतर जे आहे अनेक राजकीय भूकंप होताना पाहायला मिळतंय। समीकरण जोडण्यासाठी कशा पद्धतीने तुमच्या समोर खूप मोठं तगडं आव्हान असल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय भूकंप वगैरे असं काय मला वाटत नाहीये। आव्हान सुद्धा नळदुर्गकर कशा प्रकारे पेलवतील बघू, मी तर पेलवणारच आहे। मला आव्हान आहे असं वाटत नाही। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी जे आहे काँग्रेसला गळती लागलेली आहे तुमच्या प्रवेशानंतर। काही जण विरोध करताय तर काही जण पक्ष प्रवेश करताय, कसं बघताय चित्राकडे? विरोध हा होत राहणार आहे। आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन, काँग्रेस हा सेक्युलर विचाराचा आहे, सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे। त्यामुळं आपल्याला ज्याची काही नाराजगी आहे, कोणाचं काही अडचण असेल ते आम्ही बसून आपल्या आपसामध्ये भरू। कोण पक्ष सोडून जात असतील त्यांना आम्ही विनंती करू की आपण पक्षात राहावं। परंतु कुठेतरी MIM आणि वंचितमुळे या ठिकाणी डोकेदुखी वाढेल असं वाटत आहे तुम्हाला? काही डोकेदुखी वाढण्याचं काही कारण नाहीये। डोकेदुखीच्या गोळ्या आम्ही घेऊन आलेलो आहोत। एकंदरीत पाहायला गेलं तर काही जण पक्ष सोडतायत, पक्षांच्या नंतर त्यांनी देखील विनंती केली पुन्हा काँग्रेसमध्ये यावं आणि काँग्रेस माध्यमांच्या निवडणूक या ठिकाणी लढवता येईल। परंतु डोकेदुखीची गोळ्या ज्या आहेत अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून विरोधकांना काय आव्हान करणार? विरोधकांना काही आव्हान नाही। आपण खेळी मिळून निवडणूक लढवू। नळदुर्गच्या जनतेचा कौल घेऊन नळदुर्गच्या विकासासाठी भ्रष्टाचार मुक्त नळदुर्ग आणि विकासाभिमुख नळदुर्ग असं आपण पुढे या पुढच्या 5 वर्षात ठेवू। जनतेने जो कौल दिला ते सर्वांना मान्य असायला पाहिजे। एकंदरीत अशा पद्धतीने जे अशोक जगदाळे यांच्या माध्यमातून जे विरोधकांना देखील कुठलाही आव्हान न करता विकासमत धोरणावरून नळदुर्ग नगरपालिका निवडणूक लढवता येईल असा एकंदरीत संदेश या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाण सह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।